महेश बाप्पूंबद्दल बोलायचं झालं तर महेश बाप्पूंना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी गावामध्ये जे शिवाजी महाराजांचं छत्रपती स्मारक उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. जी मुलं आहेत त्यांना MIDCच्या द्वारे त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. अनेक वर्षानंतर या ठिकाणी जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतात. महिलांमध्ये या ठिकाणी कसा प्रतिसाद? महिलांमध्ये जिल्हा परिषदेसाठी ज्योतिवेणी मानसिंग वया पाचनकर पाटील आणि पंचायत समितीसाठी महेश बापू फंड हे 2 उमेदवार आहेत. तर ज्योतिवेणींचं सांगायचं झालं तर आमच्या महिला भगिनींचा खूप मोठा पाठिंबा ज्योतिवेणींना आहे. आणि महिला भगिनींनी ठरवलेलं आहे की बचत गटातर्फे ज्योतिवाहिनींनी ठरवलेलं आहे की बचत गटातर्फे जे काही कामं असतील किंवा महिलांचे जे काही हे असतील आरोग्यविषयीच्या ज्या समस्या असतील त्या मी अंतःकरणातून मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या जर आपल्याला एवढ्या मोठ्या बहिणीसारख्या आपल्याला जर हे पाठिंबा देत असतील तर आपल्या महिलांना सगळ्यांना मिळून त्यांना आता आपण त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. बापू हा जनतेतून उमेदवार दिला आहे. सर्वांचा पाठिंबा आहे बापूंना. आणि तरुण पिढीचा हा रोजगार बापू स्वतः जाऊन त्या मुलांची काय समस्या असेल ते पाहतात. असं कोणताही उमेदवार आहे ते पाहत नाही जाऊन. प्रत्येकाच्या घरात हे महेश बापू जातात. आणि मानसिंगबाई यांचं तर काय सांगायलाच नको, सगळ्या जिल्ह्याला माहितीये. आणि आमचे उपसरपंच श्रीकांत पाचनकर हे पण त्यांच्या सोबतीला राहून सर्व ठिकाणी जाऊन आणि महेश बापू हे 100% निवडून येतील अशी आम्ही ग्वाही देतो. जय राष्ट्रवादी. मानसिंगबाई यांचा, ज्योती वहिनींचा, महेश बापूंचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, आमदार वळसे पाटलांचा